गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेला पाऊस महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आज सकाळीच मुसळधार पाऊस झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडालेली सुद्धा पाहायला मिळाली आणि हा जो पावसाचा जोर आहे हा इथून पुढे काही दिवस वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसण्याची शक्यता अनेक भागांना वर्तवण्यात आलेली आहे। ऑरेंज अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकी तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे, कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत आणि त्यातून सागरी वाऱ्यांची नेमकी वादळी वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वादळी वारे जे आहेत ते महाराष्ट्रावर वाहताना दिसून येत आहेत। इकडे आपण बघू शकतो अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातही मोठ्या प्रमाणात सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते तयार झालेले दिसून येतोय आणि त्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळी वारे जे आहेत ते वाहताना दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात ढग सुद्धा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये दाटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आता ही इमेज आपण झूम करून बघितली तर इकडे विदर्भात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। त्यामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। कोकणात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता असणार आहे। आता सॅटेलाइट इमेजचा अंदाज घेत हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी काय म्हटलेलं आहे तर होसाळीकर यांनी एक इमेज शेअर करत ट्विट केलेलं आहे। ही आजची सॅटेलाइट इमेज आहे आणि त्यात त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे, मॉडरेट टू इंटेन्स convection is seen over the west coast, over Konkan region and also parts of Marathwada and adjoining विदर्भ एरियाज। याचा अर्थ असा की जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे कोकणाचा, याचबरोबर विदर्भातला काही भाग आणि मराठवाड्यातला जो काही भाग आहे तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचबरोबर पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे, पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी स्पेल्स ड्युरिंग नेक्स्ट 3 to 4 hours over these areas at isolated places। म्हणजेच पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या भागांमध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातल्या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी हे ट्विट करत म्हटलेलं आहे। आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅप्स मधून समजून घेऊ शकतो। तर हा 14 तारखेचा आजचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। काही भागांना आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर हे आणि हे जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट हवामान विभागाने आज वर्तवलेला आहे। अमरावती, चंद्रपूर, रायगड आणि रत्नागिरी हे जे 4 जिल्हे आहेत इथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज IMD ने वर्तवलेली आहे। तर ते सोडता मराठवाड्यातले काही जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे, मुंबई, पुणे आणि कोकणातला जो बाकीचा किनारपट्टीचा परिसर आहे, किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। इकडे आपण बघू शकतो की विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ह्या जिल्ह्यांमध्ये आज वर्तवण्यात आलेली आहे। त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे, तुमच्या भागात आता पाऊस पडतोय का किंवा उन्हाचे चटके लागतात का किंवा कशा प्रकारची स्थिती वातावरणाची आता तुमच्या भागात आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता 15 आणि 16 तारखेची म्हणजे उद्या आणि परवाची काय स्थिती असणार आहे तर उद्या आणि परवा सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस असणार आहे। इथे आपण बघू शकतो की विदर्भातला हा जो पट्टा आहे हा येलो झोन मध्ये आहे। याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत हे सुद्धा येलो झोन मध्ये आहेत। मध्य महाराष्ट्रातला हा जो पट्टा आहे याला सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर पालघर, ठाणे आणि कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा सुद्धा येलो झोन मध्ये आहे। मुंबईला आणि पुण्याला मात्र उद्या 15 तारखेला कोणताही अलर्ट दिलेला नाहीये। ग्रीन झोन मध्ये हे जे 2 जिल्हे आहेत ते दिसून येत आहेत। याचबरोबर पुण्याखालोखाल सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। तर 16 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 16 तारखेला 15 तारखेच्या तुलनेने मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। कोकण किनारपट्टीचे हे जे जिल्हे आहेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा हा जो घाटाचा पट्टा आहे हा सुद्धा ऑरेंज झोन मध्ये आहे, ऑरेंज अलर्टवर आहे। त्यामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर आणि त्याच्या
वर असलेले उत्तर महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत, याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भाचा जो पट्टा आहे हा मात्र येलो झोनमध्ये असणार आहे. कमी पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे. 17 आणि 18 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 17 आणि 18 तारखेलाही कोकण किनारपट्टीला हाय अलर्ट असणार आहे. ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा घाटपट्टा असा हा जो संपूर्ण पट्टा आहे हा ऑरेंज झोनमध्ये आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर पालघरला येलो अलर्ट दिलेला आहे. याचबरोबर जळगाव आणि विदर्भातले जे काही जिल्हे आहेत, मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. विदर्भात 17 तारखेला मात्र गडचिरोली जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर 18 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 18 तारखेलाही मध्य महाराष्ट्र, विदर्भ याचबरोबर कोकणाचा जो संपूर्ण पट्टा आहे पश्चिम किनारपट्टीचा महाराष्ट्राचा, तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीने इथून पुढे कसा पाऊस असणार आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, हे आपण या इमेजेसच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.